घटना कोणी वेड्यापिशा किंवा मातोश्रीने केलेली नाही। त्या ठिकाणची परिस्थिती बघता संपूर्णपणे गैरप्रकार करून ते वातावरण केलं गेलं। या देशामधलं वातावरण ढवळीत काढण्याचं काम या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी असणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या आंदोलनामध्ये पूर्ण महाराष्ट्र पेटला असताना त्याला कुठंतरी एक वेगळी दिशा द्यायची आणि देत असताना या संविधानवाद्यांचा अपमान करायचा, बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान करायचा मानसिकता ठेवून त्याला तर एकाला पुढे करून बरीच झालं ते करण्यात आलं। त्यानंतर आंबेडकरी समाजासह संविधानप्रेमी लोक, जनता, कार्यकर्ते, नेते त्या ठिकाणी उपस्थित राहून या सर्व गोष्टींचा निषेध व्यक्त केला। दिवसाढवळ्या एखादा माणूस हा करतोय आणि केवळ तो संविधानाच्या त्या प्रतिमेला कसं टार्गेट करतो, त्याला मातीफ्री हा म्हणणारा इथला मुख्यमंत्री हा मातीफ्री कसा काय म्हणतो। आणि हे करत असताना तिथल्या पोलिसांना, आमच्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी जो माणूस आहे ज्यांनी ते प्रतिमा तोडली त्याला स्वाधीन केलं। पोलिसांनी खरं तर त्याला कस्टडीमध्ये, पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्याच्याकडून सर्व त्याचे साथीदार घेऊन देशद्रोहाची केस दाखल करायला पाहिजे होतं। इथल्या प्रशासनाने, फडणवीस सरकारने, स्वतः फडणवीस होम मिनिस्टर या ठिकाणी आहेत, त्यांनी ते न करता त्या माणसाला, त्या देशद्रोहीला हॉस्पिटलमध्ये घेऊन ICUमध्ये VIP ट्रीटमेंट दिली। याचाच अर्थ की हे सर्व आधी त्यांचं ज्ञान होता। आणि याच्या विरोधात ज्यावेळेस आंबेडकरी समूह आणि संविधानप्रेमी न्याय मागायला रस्त्यावरती उतरला त्यावेळेस मात्र तिथल्या असणाऱ्या परभणीच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी तिथलं वातावरण, देशातला विद्रोह संविधानप्रेमी लोकांच्या समर्थनात, देशाच्या संविधानाच्या समर्थनात उभा न राहता त्यांनी ते संविधानप्रेमी आंदोलन तोडण्याचा प्रयत्न केला, मोडण्याचा प्रयत्न केला। कार्यकर्त्यांना घरात घुसून मारलं, त्यामध्ये आमचा एक कार्यकर्ता शहीद झाला। एक सामान्य कार्यकर्ता नव्हता, या देशाचं संविधान चालण्यासाठी तो LLBचे एक्झाम त्या ठिकाणी देण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी त्या ठिकाणी शहीद झाला। घरात घुसून मारण्यात आलं। बाळांतील बायावरती सुद्धा हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला। इतकं निंदनीय आणि खालच्या दर्जाचं काम परभणीच्या पोलीस डिपार्टमेंटने केलं। मी संपूर्ण महाराष्ट्राच्या बोलत नाही। आणि त्याच्या पाठीमागे होम मिनिस्टरचा हात असेल किंवा त्याची साथीदार असतील, अतिशय खालच्या प्रवृत्तीचे साथीदार असतील, त्यांनी हे ठरवलं। त्याचा निषेध आरेतल्या आंबेडकरवादी आणि सर्व पक्षी लोकांच्या वतीनं आम्ही काही या ठिकाणी धिक्कार करत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही गेल्या 2 दिवसापासून देशातलं वातावरण पुन्हा करण्याचं केलं। ज्याच्याकडे सरकारची, देशाची यंत्रणा आहे, देशाचा माणूस, देशाची मुख्य सूत्रधारा सांभाळणारा प्रमुख माणूस या ठिकाणी वडिलाप्रमाणे सर्वांना सामावून घेतलं पाहिजे, सर्वांचा रिस्पेक्ट केला पाहिजे। पण ते न करता या देशाचे होम मिनिस्टर, त्यांच्यावरती अनेक तडीपाराचे गुन्हे आज होते। अमित शहानी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल काहीतरी बोलावं, ठीक आहे, होम मिनिस्टर जरी झाला तर अमित शहाची लायकी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची नाही। आणि त्या अमित शहाला जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संपूर्ण देश घेतो, जग घेतो, जर का ते जळत असेल तर त्याची निष्कृष्ट खालच्या दर्जाची मानसिकता आहे। आणि अशा मानसिकतेच्या लोकांमध्ये इथल्या देशाची राज्यकारभार सत्ता गेली आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुन्हा एकदा या देशामध्ये वातावरण जरूर करण्याचा प्रयत्न केला। म्हणून या आंबेडकरवादी समूहाने, आरे कॉलनी आणि गोरेगाव परिसरातल्या सर्व समूह त्या अमित शहाच्या प्रवृत्तीसुद्धा आणि त्या वाक्याचा सुद्धा, त्याच्या स्टेटमेंटचा सुद्धा, त्याच्या मनोवादी मानसिकता सुद्धा या ठिकाणी आम्ही विरोध करत आहोत आणि निषेध करत आहोत। म्हणून आम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी निषेध असो केंद्र सरकारचा, अमित शहाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा, राज्य सरकारचा आणि या ठिकाणी असणाऱ्या ज्या यामध्ये सामील आहेत त्या सर्वांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत। अशी या निषेध मोर्चाची या ठिकाणची मागणी आहे।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे सर्व महापुरुष आणि सर्व यांना मी जीवावर वंदन करतो. आज आपण जी परभणीची घटना बघितली, एखादा व्यक्ती संविधानाची प्रतिकृती तोडतो आणि त्या ठिकाणी पोलीस आणि हॉस्पिटल त्यांना माथेफिरू म्हणून त्याला सांगतात. आज संविधानाची प्रतिकृती जाळली जाते. त्या प्रतिकृतीचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी आंबेडकरवादी उतरतात. खरं तर त्या प्रतिकृती ज्यावेळेस तोडली गेली त्यावेळेस प्रत्येक समाजाने इथल्या प्रत्येक भारतीयाने त्याचा निषेध केला पाहिजे होता, पण तसं चित्र झालं नाही. त्यानंतर त्या ठिकाणी जो बॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं त्याच्यामध्ये आपल्या समाजातील वेगवेगळ्या लोकांना आतमध्ये टाकण्यात आलं. त्यांच्यावर नायके घोरबडे म्हणून ऑफिसर आहे त्याने गुन्हे दाखल केले. त्याच्यामध्ये आपल्या एका पोलीस स्टेशनमध्ये एका युवकाचा सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या सगळ्याला जबाबदार हे जे काही सरकार आहे त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो. आणि आपल्या अमित शहा यांनी जे काही वक्तव्य केले की बाबासाहेबांबद्दल बोलायची त्यांची लायकी नाही, तरी पण जे काही वक्तव्य केले त्या गोष्टीचाही मी या ठिकाणी निषेध करतो. अमित शहा मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अमित शहा मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. घोरपडे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. घोरपडे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे जातीवादी सरकारचं करायचं काय? अरे जातीवादी सरकारचं करायचं काय? जय भीम, 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 जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा शांततेचा मंत्र देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजनाचे राजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे, तुमचे आमचे सर्वांचे उद्धार करते, या विश्वाचे विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन करू. आज आपण या ठिकाणी आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून परभणी येथील झालेली घटना व संसदमध्ये अमित शहाने केलेलं बेतल वक्तव्य या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उभा आहेत. परभणीमध्ये आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याची पोलिसांनी निर्गुणपणे हत्या केली. ही हत्या का म्हणेल? महायुतीचं सरकार आल्यापासून, या मनुवादीचं सरकार आल्यापासून या देशामधली आंबेडकरी चळवळ या सरकारला या ठिकाणी नष्ट करून पुन्हा एकदा त्यांना हिटलरशाही पद्धतीने त्यांचं राज्य गाजवायचं आहे. ज्या ठिकाणी परभणीसारख्या विभागामध्ये सर्व मोर्चाची परवानगी असताना शांतपणे निघत असताना मोर्चा, त्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज करून बॉम्बिंग ऑपरेशन करून कित्येक अशा चळवळीतल्या आई बहिणीवर व कार्यकर्त्यावर व युवकांवर लाठीचार्ज केला आणि त्यांना आतमध्ये टाकले. आतमध्ये टाकल्यावर सोमनाथ सूर्यवंशीला त्यांनी एवढी बेदम मारहाण केली की दुर्दैवी त्याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तो मृत्यू आम्ही या ठिकाणी पोलिसांवर, परभणी पोलिसांवर निषेध करतो की तुम्ही हा खून केला आहे. तुम्ही आंबेडकरी चळवळीमधल्या युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहात. पण मी तुम्हाला सांगतो, कितीही झालं तरी आंबेडकरी चळवळीचा आवाज कोणाचा मायका लाल हा 100 मोदी येऊ द्या, हा आंबेडकरी चळवळीचा आवाज बंद करू शकत नाही. दुसरी घटना, ज्या संसद भवनामध्ये, जी संसद भवन बाबासाहेबांनी बनवली, त्या संसदमध्ये जे अधिकार, जे कायदे बाबासाहेबांनी दिले, ज्यांना बोलण्याचा अधिकारही बाबासाहेबांनी दिला. आम्ही बाबासाहेबांचं नाव पॅशन म्हणून घेत नाहीत. आम्ही बाबासाहेबांचं नाव याच्यासाठी घेतो की ज्या टायमाला आमच्या घरामध्ये बाळ जन्माला येतं, तो जन्मल्यापासून शेवटी मरेपर्यंत
बाबासाहेबांचं नाव घेतो, कारण बाबासाहेबांचं नाव म्हणजे आमचा श्वास आहे. जोपर्यंत आम्ही बाबासाहेबांचं नाव घेत नाही तोपर्यंत आमचा श्वास चालत नाही. बाबासाहेबांचं नाव ही फॅशन नाही आहे, या देशाला गरज आहे. आज अमित शहाला मी सांगू इच्छितो, बाबासाहेबांनी आम्हाला सुटापुटात आणलं आणि तुमच्या मनोवादी लोकशाहीने तुम्हाला चट्टीत ठेवलं. आम्ही बाबासाहेबांना मानतो का? आम्हाला बाबासाहेबांनी शिकण्याचा अधिकार दिला, बाबासाहेबांनी बोलण्याचा अधिकार दिला, बाबासाहेबांनी माणसात वावरण्याचा अधिकार दिला. म्हणून बाबासाहेब हे आमच्यासाठी देव आहेत. बाबासाहेबांनी एकाच समाजाचं भलं केलं नाही, बाबासाहेबांनी या देशातल्या सर्व 18 पगड जातीचं भलं केलं. ज्या माणसाने या देशातील लोकांना जगण्याचा बोलण्याचा अधिकार दिला त्या माणसामध्ये तुम्ही आपण संसद भवनामध्ये बेताल वक्तव्य करता आणि तिथे काही आपल्या समाजाचे लोक शांतपणे बसून ऐकता. तुम्ही त्या ठिकाणी निषेध करायला पाहिजे होता. तुम्ही निषेध करता, तुम्ही बाबासाहेबांना मानता, बाबासाहेबांचे अवलाद म्हणून मानता, बाबासाहेबांचे वारस म्हणून स्वतःला घेता. हे तुमचा अधिकार नाहीये. बाबासाहेबांचा ज्या ठिकाणी अपमान होतो त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे, तिथं थांबवणं गरजेचं आहे. तुम्ही थांबवत नाही, तुम्ही काही करत नाही आणि तुम्ही बाहेरून बाजून अमित शहाच्या बेतल वक्त्या होता. आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. मी तर अमित शहाला एक सांगू इच्छितो, तुझे अवकाश नाही. तू गुन्हेगारी क्षेत्रातून वावरलेला माणूस आहे. तुला आज कुठे तुमच्या मुजोरीपणामुळं, तुमच्या एकेकेडीमुळे तुमच्याकडे सत्ता आली असली तरी तुम्ही बेताल वक्तव्य करत असताल तर आम्ही ते सहन करणार नाही. ही आंबेडकरी चळवळ तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही. एवढंच सांगतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये अशा अनेक घटना घडणार आहेत. हे जातीवादी सरकार लोकांमध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. याला आपल्याला रोखायचं आहे. आज आपण कमी प्रमाणात मोर्चा घेतला. फुगरे साहेब बोलले तसं वेळ आली साहेब तर आरे कॉलनी बंद करण्याची ताकद आंबेडकरी चळवळीमध्ये आहे. आंबेडकरी चळवळ ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही. कारण आम्ही लेकरं बाबासाहेबांचे. आमचा बाप असा होता की त्याने 7 जन्म नाही, आमचं आयुष्य संपूर्णपर्यंत 7 पिढ्या बोलायचं नाही. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत बाबासाहेब आहेत. त्यांचं नाव कोणी या जगात मिटवू शकत नाही. आम्ही बाबासाहेबाला काळजात ठेवतो. आम्ही बाबासाहेबावर देवासारखा पुजतो आणि त्याबद्दल बेताल वक्तव्य करणारा अमित शहा याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि मी महाराष्ट्राच्याही सरकारला सांगू इच्छितो, परभणी हत्याकांडामध्ये जसं बीडच्या हत्या कांडामध्ये तुम्ही SIT चौकशी लावली, त्याच्या हत्येकरी शोधायचा तुम्ही करता, तसंच सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झालेली, त्या हत्येचा मास्टर माइंड कोण आहे तो आपण शोधावा व त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करून त्यांना अटक करावी आणि त्यांना भर चौकात फाशी द्यावी ही माझी मागणी आहे. आणि मी दुसरी एक मागणी करतो की नरेंद्र मोदीला मागणी करतो की तुझ्या ज्या राईट हँड अमित शहा आहे त्यांना लवकरात लवकर आपण या गृहमंत्री पदावरून हटवावं आणि त्यांना या देशाची जाहीर माफी मागावी आणि त्यांना या मंत्रिमंडळातून ॲट्रॉसिटी गुन्ह्याखाली त्यांना गुन्हा दाखल करून बाबासाहेबांचा अवमान केल्याबद्दल आंबेडकरी चळवळीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करतो. आणि दुसरी गोष्ट एक सांगू इच्छितो की आंबेडकरी चळवळ ही कधी शांत होणार नाही, कधी संपवणार नाही. तुमचे 10 बाप आले, तुमचे 100 बाप आले तरी आंबेडकरी चळवळीला तुम्ही काही करू शकत नाही. कारण ही चळवळ लहानपणापासून वयोवृद्ध होईपर्यंत लोकांमध्ये सत्संगते. आम्ही ज्या टायमाला आमच्या आईवडिलांकडून आंबेडकरी चळवळीचे धडे घेत असताना आम्ही खूप जय भीम या ठिकाणी उपस्थित जेवढे काय आमचे क्रांतिकारी सैनिक आहेत ते भीमसैनिक आहेत असं माणूस आपण सर्वांना जय भीम करतोय. आणि आज आपण बघत असाल की महाराष्ट्रभर जो आंदोलन पेटलंय या परभणी शहरामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये ज्या एक नराधमांनी ज्या पोलिसांना नराधमच म्हणलं पाहिजे. कारण जो आंबेडकरी समाजाचा आवाज जो उचलतो तो असाच दाबण्याचा प्रयत्न होतो. अशा पोलीस त्या परभणीतील पोलीस प्रशासनाचा आम्ही प्रथम निषेध करू. आज आपण बघत असाल या देशामध्ये पुढे जे वातावरण चाललंय देशामध्ये आंबेडकर आवाज संपवण्याचा कार्यक्रम तो चालू आहे. आज तुम्ही बघत असाल बाबासाहेबाबद्दल जे जे प्रश्न पुढे येतात असा दाबण्याचा प्रयत्न होतो. आपण बघत असाल या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आंबेडकर समाज जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा तो आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो. या लाठीचार्जमध्ये जो आमचा एक भीमसैनिक मारला गेला, तो मारला गेला नाही, त्याचा खून करण्यात आला. या पोलीस प्रशासनाने त्याचा खून केलाय. हा आपण प्रथमतः जाणून घेतला पाहिजे. ज्या माते फिरूने त्या संविधानाचं
प्रतिमा तोडण्याचा प्रयत्न केला, त्या माथेफिरूला या सरकारने माथेफिरू केलं। अरे त्या माथेफिरू केल्यानंतर या देशामध्ये त्याला या पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला कोणी? तो मी माथेफिरूच आहे। या देशामध्ये आज तुम्ही अमित शहाचा प्रकरण बघत असाल, तो अमित शहा या देशाचा तडीपार गृहमंत्री झालाय। अरे ते अधिकार बाबासाहेबांमुळेच मिळालेत ना, हा विसर कसा पडलाय? त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे तो तडीपार झालेला, त्या गुजरातमधून तडीपार झालेला मग देशाचा संविधान करता होतो। या देशाचा संविधानामुळे तो गृहमंत्री होतो। त्या गृहमंत्री पदावर असताना सुद्धा बाबासाहेबांची अवहेलना करत असताना त्या ठिकाणचे जे बाबासाहेबांचे मानणारे संसदेमध्ये असणारे जे खासदार होते ते बघत बसले। अरे त्याच वेळेला त्याचा गळचेपी का नाही गेली? हे आमचं प्रथम अभिवादन आहे की त्या देशामध्ये या देशातून जाणारे खासदार त्या ठिकाणी आजूबाजूला बसलेले त्या गृहमंत्र्याच्या त्यांनी तेव्हा त्याचा कॉलर पकडून खाली खेचून त्याचा आवाज बंद करायला हवा होता, तसं झालं नाही। आज या देशामध्ये जे चाललेलं कारस्थान, या देशामधल्या गरीब जनता, ज्या आमच्या महिला, जे अधिकार जे बाबासाहेबांच्या संविधानामुळे जे आम्हाला मिळाले ते दाबण्याचं काम करायचा प्रयत्न चालू आहे। तर त्या दाबण्याच्या कार्यस्थानाला सुद्धा या देशातील जनतेने जागृत राहून त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज आपण बघतोय या देशामध्ये जे भानगडी चालू आहेत, आमचं संविधान, ज्या संविधानामुळे आम्हाला जे आरक्षण मिळालंय ते आरक्षण या ठिकाणी मिळू नये ते दाबण्याचं काम होत आहे। या ठिकाणी आरक्षणामुळे ज्या आमच्या महिला ज्या वर्णवादी व्यवस्था राबवण्याचा प्रयत्न करतायत, त्या महिला जे आमच्या चट्टेबाई त्यांना संविधानामुळे नगरसेविका झाल्या, आमच्या पगारेताई नगरसेविका होत होत्या संविधानाच्या काही कपट काळामध्ये होऊ शकल्या नाहीत। असं या संविधानाच्या बद्दल जे प्रशब्द काढतील अशांचा दावा दाबण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करायचा आहे। आज तुम्ही बघत असाल या देशामध्ये आपल्या आरेमध्ये सुद्धा असे काही पिलावळ आहे की देशामध्ये लोकांना भडकवण्याचं काम करतायत। त्या भडकवण्याला काम तिथे दाबण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे। एवढंच बोलतो। जय भीम। मानत असतोय आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने माजी नगरसेविका सुगंधाताई शेट्टे, माजी नगरसेवक जितूजी वळवी सुनीलजी कुंभरे, काँग्रेसचे नेते तावडेजी शाखा प्रमुख विजय कांबळे, अजय प्रधान, वैभव आणि आपण सर्व महेंद्र किशोर वेलू, लक्ष्मण जाधव आणि सतपाळ मॅडम आणि उपस्थित सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानासाठी, स्वत्वासाठी या ठिकाणी जमलात। आपली नेहमीच देशातलं ज्यावेळेस वातावरण कोणी बिघडवण्याचा प्रयत्न केला त्यावरती सर्वांनी एकत्र लढे उभारूया, एवढीच आपली या ठिकाणची मागणी असेल। आणि अमित शहाला अजय आणि मी सर्व समाजाची मागणी आहे की अमित शहाला या ठिकाणी या नरेंद्र मोदीला थोडी जर का जाणीव असेल देशाच्या प्रती, बाबासाहेबांच्या प्रती, तर अमित शहाला त्यांनी होम मिनिस्टर या पदावरती काढावं आणि अमित शहानी संसदेच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमासमोर फोटोसमोर जाऊन नाक घसरून माफी मागावी आणि त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल करावं, ही मागणी या ठिकाणी आपण करू। आजचा निषेध आपण जमला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो। अशी धन्यवाद।